हो लवकर चाल ना, पटापट चाल बा, उरक ना लवकर. माझं पोट किती दुखून राहिलं, माझ्या दुख मला माहित आहे. तुम्ही म्हणून राहिले की मला पटापट चाल. कशी चालू मी पटापट बाबा? आता थोड्याशासाठी कणकण करून राहिली बाबा, पोट दुखून राहिलं, पोट दुखून होईन ना, आता दुरुस्त होईन ना. आता फोटो काढायला चाललो ना आपण. तुम्हीच आहे ना सगळे, माझं पोट दुखायला कारण तुम्हीच आहे ना. जिंदगी तसा घोर नाही झाला कधी, आता कसा काय घोर झाला? तुम्हीच आहे ते जे काय आहे ते. पैसे बोले सगळा भंड आला हा, आणि मला पोटाची बिमारी लागली मागे. अजून माझं पोट बसून नाही राहिलं, कधी बसते काय बाई. तर गोलगोला काल गुम राहिले, जे गोष्ट झाली ती झाली. आता आता पोट दुखून राहिलं, थांब ना. आता सोनोग्राफी केली की तो फोटो काढला की समजते आपल्याला काय आहे काय नाही. तर नुसतं बोलणं चालू आहे बाबा. मीच गलबला करून राहिली ना, मीच गलबला करून राहिली. डॉक्टर काय म्हणे, पोटात गोळ्या आहे म्हणजे काचा आहे बाबा, काचा नाही. तुम्ही तर निरा जराशी काही चिंता नाही बाबा, तुम्हाला माहित. काय माहित बाबा काय निघते आता. फोटो देवा कसा प्रसंग आणणार आहे मावर. चांगलं निघ बाबा देवा, काही निघू नाही बाबा असं तसं. दाखवल माझ भलता करून राहिले बाबा. राहिले गाडी दिवसले का झाली का गडबड? त्या वयात आता मला शोभणारही नाही हे. पाहिले का फालतू आफत आले का मामाग, हे घेणं देणं झालं हे. कलमा नको करू बा, कलमा नको करू. तुला दाखवायला नेऊन राहिलो ना मी. तू कलमाच भलती करून राहिले. गडबड झाली काही होत नाही ना, टेन्शन घेऊ नको. तू आहेत ना डॉक्टर लोक. तू घेऊन काले राहिली. मीरा बापा रस्त्यावरच बोंबाटा तुया चालू आहे. कोणी ऐकीन येणार जाणार की काही आपली लाच काढतील ना लोक. कलमा करू नको बा. हो ना आता मी बोलू राहिली रस्त्यावर तर तुम्हाला लाज वाटू राहिली. पहिले नाही लाज वाटली ना तुम्हाला, म्हणून मी तरी की आवरा बरं असं नका करू बरं. पण तुम्ही कायचे बापा निरा सटसट करत जा. मी तर बापा निरा घोड्यावरच बसेल होते ना. काही नाही होत. आता झालं की माझ्या पोटात गोया. आता तर मला लाज वाटून राहिली. रिकामे काम करायच्या वक्ती नाही वाटली लाज. एवढी पुढे निघून गेली तू. अरे कशात काही नाही बापात लेख नाही. चालली भादर करत कुकडल्या पोटात गोया झाला. अरे दुसरं यसू येईन काही. काय का तेच अशीन का काही बोलणं आपलं. ना मुले त्याचा काही अनुभवच नाही ना. पोटात गोया कायचे असतात जसं काही मला माहितच नाही. तुम्हीच हुशार आलाय, गुण ऐकत नाही ना तुम्ही. आता घ्या मग दाबून. तू अठीचा टाइमपास करू नको बरं. चाल बरं दवाखान्यात लवकर चाल. तेच काय तो पाहून घेऊ आपण, काय तो डॉक्टरला दाखवून देऊ. तो फोटो काय ते पोटाचा फोटो काढला ही समजते मग आपल्याला. चल अटी कलमा नको करू. साऱ्या गावाला तमाशा. हो चला बापा, आता काय उपाय आहे दुसरा? तडीसाई काय शिल्लक भादर न करजो. असं तसं फलानं दिसताना बसीन किरकिर करत तडीसा घेणं देणं. सांगशीन द्यायले काही दोन डॉक्टरले. चुप राहायचो, तोंडाला कुलूप लावतो तडीसा. आणि ते नको सांगतो आपलं लफडा आहे म्हणून. नाही तर सांगशीन हा मानवरानी वागवायला मी असं नको सांगतो. आज होईन गडबड. आलतो 12 लागीन मले घेणं देणं. नाही बाबा मी नाही सांगत काही, तेवढी अक्कल आहे मला. चला आता, चला लवकर. चालता. अरे गड्या अटीसा पोटाचा फोटो निघते का पोटाचा? फोटोग्राफी काय? हो रे बापा, ते पोटाचाच काढायला लागते काहीतरी. तेच म्हणे डॉक्टर फोटो काढून आणा म्हणे. त्या बुडीच्या पोटाचा फोटो काढायला लागते ना. अरे बापा रे, किती पोट दुखते बाबा, काय सांगा निरा. एवढा गोया हा पोटातला काय सुसून नाही देऊन राहिला बापा. कसा दुखून राहिला देवा रे. पाय बा गड्या, पाय रे बुडीची काय तडफून राहिली बुडी. काय बा सांग बा मला, इकडे जाय का ती तुझ्याकडेच आहे का? निघते का तुझ्यासाठी फोटो? हो आबाजी या आपल्यासाठी निघते फोटो. सोनोग्राफी निघते आपल्यासाठी. या मग आधार कार्ड आणला का सोबत? आधार कार्ड काल पाहिजे रे बा, काल पाहिजे आधार कार्ड. बाईले लागते आधार कार्ड, माणसाला नाही लागत. बाईची जात असली की आधार कार्ड पाहिजे. काय बापा आता आधार कार्ड मागून राहिला. आता हिच्या आधार कार्डवर तर माझे नाव बी नाही. आता काय करा रे बापा. दोघांचे मागले बसले का बेकार ना. आपलं लफडं दोटीच पकडल्या जाते. मग असाला का इले दिवस. मग तर बस आफत जाईल का. बेकार ना हा तर. बाबा किती कागद घेता रे बाबा. आता हे डॉक्टरची चिठ्ठी आहे ना माझो, ते देतो ना. आधार कार्डचं काय काम आहे बा? बरोबर ते आतमध्ये सांगा तुम्ही काय आहे. त्याला भेटा तुम्ही आतमध्ये. हो जा तुम्ही जा. त्या बुडीला घेऊन जा. अरे बापा रे, पोट दुखून राहिलं. लय चाला ना बाबा, लवकर चाला ना. टिकतलं उभं करता म्हणे वाचानं. उभं नाही राहायला जाऊ राहिलं ना. लय दुखून राहिलं पोट. बापा रे गड्या, बुडी तडफून राहिली बा. जाऊ दे बा आम्हाला. काय गड्या हो पाहिले बा. हो आबाजी जा आजीबाली घेऊन जा जा. कुकडे गेलेले कोटी सांगाल तर बुड्याला बसायचं. आवाज देऊन पाहू दे बा मला. बाबा बुडे भाऊ, हो बुडे बा. कुकडे गेलेले बुड, आवाज देऊन नाही राहिलं. बुडे भलतं बाबा नाही भाऊ. झालं काय बुड्या सांगलं तेवढं काम तर करतच नाही. बुड गेलं शिन कुकडे फिरायले. नाही तर गेलं शिन बुडीला भेटायले. बुड्याला चटक लागेल आहे ना. बुड बा जरासं ऐकून नाही राहिलं. हिटकवून राहिलं हे बुड.
तो काही गावात अगाऊपणा करीन, फालतू डबल मार खाईन. हा, न्या मग बुड्याला दवाखान्यात. काय एक करी गो मी या बुड्यासाठी. हा, पहिले तर लोकांची उधार झाली मावर उरार बोकांडी दवाखान्याचं बिल या बुड्याचं. त्या बुड्याला तेवढी समजत नाही. उठला की इकडे जाते फिरेल काय तिकडे जाते. अरे जरासं बोलणे टेक त्या बुड्याचं घरी. बापा झांबून तो या बुड्याला कोकडे हा काय माहीत आता. हा, कोकडे गेलेल्या काचं तर रोज झांबला लागते नुसता मांग हेच काम लागलं एक आता. दुसरे कामं द्या, कामधंदे सोडून द्या आणि बुडत झांबला दिवस रात. या बुड्याने मला परेशान करून टाकलं बनायचं. एखादा अनाथ आश्रमात नेऊन टाकतो सायदा या बुड्याला. जाऊ द्या तिकडे. हा, कोणी टेन्शन या बुड्याचं. ते काव आणला रे बा या बुड्यानं. काव आणून सोडला. ते काही नाही झालं बाई. मी चांगला टन हो ना बापा. या बुडीचं पोट दुखून राहिलं. पाय पाहते एवढं काय आहे तर काय व्हायला काय माहित बा बुडीले. अटी निघते तो हा पोटाचं. हा, तो फोटो हो माय बाई, तुला जे करायचं आहे ते कर लवकर. इकडे माझी तडफून राहिला ना. लवकर कर हो माय, लवकर कर ना. इकडे किती पोट दुखून राहिलं माझी जीवाचं तर पाय काही. लवकर जाऊ दे ना माय अंदर आम्हाले. डॉक्टर जाऊ दे ना. बाई, एक दोन पेशंट आता आतमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही. कसं तुम्ही आताच आले ना. हो बाई. ओ मॅडम, तुम्ही जरासा विचार करा बा. ते बुडी तडफून राहिली बा. हातपाय खोडून राहिली ना. काय तो बापा काढून द्या बापा तेवढा फोटो. काय म्हणतात ते सोनोग्राफी. हा, पा बा तेवढं जमत असेल तर. हा, सिरियस आहे ना पेशंट. बरं आबाजी, आधार कार्डची झेरॉक्स आणायला का मग तुम्ही ना. सांग बाबा, आता आम्ही दुरून आलो बा. आम्हाला काय माहित बापा आधार कार्ड लागते फाधार कार्ड लागते. काही सोबत नाही आलेल बा आम्ही ना. हा, पाय बा बुडी तडपून राहिली बा. जीव जाऊन राहिला त्या बुडीचा. हा, पाय बा जरासा विचार कर आता. जो तो आधार कार्डच मागितलं कसं होईल. हा, बिना आधार कार्डाचा इलाज होत नाही का. त्याचं ती डॉक्टरची चिठ्ठी आहे बा. डॉक्टरनं पाठवलं बा ती. बाबाजी तसं नसते. आम्ही प्रत्येकालाच नाही मागत ना आधार कार्ड. पण कसं बाईची जर सोनोग्राफी करायची असेल तर पाहिजे आधार कार्ड. माव पोट दुखून राहिलं हो माय. कसं करू माय बाई. मी आता हॉटेल टांगण घेतो. मला कसं धुवून राहिलं आता. कसं धुवून राहिलं ना. कमले थांब ना. धीर धर ना. धीर तपासतात ना ते. थांब. जास्त दुखून राहिलं का. अरे गडे हो, त्या सळेल आधार कार्ड पाहिजे माय बुडी मारता काय तुम्ही. माय बुडी मारता काय. हा, मग बुडीचा इलाज पहिले. हा, की आधार कार्ड पहिले. समजत नाही का तुम्हाला. हा, पाय बुडी मोरून राहिली ना. त्रास होऊन राहिला ना तिले. हा बाबा, काल आणून देतो ना मी. काय तर कोणता आधार कार्ड पाहिजे, कोणता 7/12 पाहिजे तुम्हाला तर. बरोबर आबाजी. चला आजी चला डॉक्टर जवळ चला. तस पेशंट राहील दिसून राहिले. नाही नाही लवकर तर बस बुडं खपाईन आपल्याला. पहिले या पेशंटला अंदर घाला लागेल आता. बा मोठाले फोन लाव तुम्ही आणि त्याला सांगतो बा अशी हकीकत आहे म्हणून. आता काय करा मला काही सुसून नाही राहिलं आता. हे नवीन गडबड निघली बसल्या का. थूच करतात लोक तोंडावरती. हा बोल डॅनी काय म्हणतं. काय वड्या कमलीचं पोट जास्त दुखून राहिलं रे बा. डॉक्टरनं पोटात गोळ्या सांगत लागड्या. काय मला काय सुसून नाही राहिलं बा. काय करायचं. काय रे हाऊ काय गोळ्या आहे का तिच्या पोटात. हाऊ न गड्या गोळ्या आहे ना बा. कशी कोण राहिली बेच्या पोट दुखून राहिलो बापा. लोटांगण घेते ते. हा, चालतं येऊन नाही राहिलं तिले. हो, त्यातल्या त्यात हे बापा हे फोटो काढणारे हे टोनोग्राफी म्हणतात ते बापा. आधार कार्ड मागवते. सांग आता कुठून देऊ मी तिच्या नावाचं आधार कार्ड. मानावनी तिच्या. हा, म्हणजे पकडे धंदे आहेत की नाही. अरे मी म्हणू तुले रिकामे कामं करू नको. जरा सांभाळून तू गड्या फोर करत नाही काय. हा, गड्यासारखाच कुदस बापा. ऐकत नाहीस ना तू. आली ना आता बसलं भवाडून तुले. मग असलं काय की मग काय करा आता. उद्या गड्या आता ते झालं. आता कायच्या माझ्यानं गलती झाली गड्या. आता काय करू मी. हा, आता मला माहित आहे काय. हा, काय गलती झाली म्हणतले का. एवढं असते का का या वयात काहीच काही. हा, सोबत नाही नव्हे आपल्याला ह्या गोष्टी. तिला खरंच असेल नाही रे. हा, खरंच दिवस राहिले तीन गाडी दिली. अरे हो, आता ते काही सांगू शकत नाही गड्या. असतील की नसतील. हा, पण आता काय भाऊ असू शकतात. काही सांगता येत नाही. आता तू तसाच फोर करस ना भाऊ. काही सांगता येते का. तरी तुले म्हणू मी अगोपणा करू नको. काही होऊ शकते बरोबर बरोबर. जाऊ दे भाऊ. आता मी पाहतो काय आहे तो. काय आहे तो काय निघते तिच्या पोटात तर. हा ठीक आहे मग ठेवतो. पण हा ठेवतो. हो काळजी घे. हा, काही असलं तर फोन कर मला. मग मी येतो. हाव कार्यकडा हे तर काही कमाल झाली बा. या वयात बंदूकची गोई. हा, बसल्या का दिवस राहिले की नाही. बसले का मा तू माझा जीवच घेते रे गड्या. हो, पहिलेच तर म्हणेन मला काका आणताय तुम्ही अगाऊ कामं करून. बस आता माझी पुरी फाटेला आहे. आता काय होते ना काही नाही. गड्या बुडी आली रे. हा बाई काय झालं मा बुडीली. काय झालं. हा रिपोर्ट तुम्ही डॉक्टरकडे न्या. डॉक्टर सांगतील तुम्हाला काय आहे काय नाही. बरं आहेत का रे बा दिवस म्हणून तर सांगून नाही राहिली हे. हो ना बरोबर आहे. वयाचं भान ठेवत असेल आपल्या हे म्हणून.
हो मॅडम सांगा ना काय आहे तर त्या रिपोर्ट मध्ये सांगा ना. हा काय झालं मा बुड्डीले. डॉक्टर सांगतात आबाजी तुम्हाला बरोबर. तुम्ही डॉक्टरला दाखवा हा रिपोर्ट, ते सांगतील तुम्हाला सविस्तर. अरे बापा चला ना डॉक्टर जवळ, तुम्हाला तेच पडलं ठीक आहे काय रिपोर्ट मध्ये डॉक्टर सांगते ना बापा चला ना. चाल बापा चाल चाल कमले चाल बापा. काय निघते काय नाही बापा ह्या सगळे रिपोर्ट मध्ये आहेत काही दिवस काय माहित बाबा. हा म्हणून ते सांगून नाही राहिले आपल्याला. नक्कीच गडबड व्हायला रगडा बंदूकची गोळी लागेल काही खरं नाही बापा. माझा हा डॅने सांगून ऐकत नाही. राहिले आता त्या कमलेले दिवस घे म्हणा हिसकी आता या वयात वागो लेकरो. हा बाबा बाबा काय लेका. हा जराशी गॉक्कल नाही साय आली. हा तरी म्हणून मी आले जरासं सांभाळून बरं, जरासं सांभाळून बरं. हा गडबड होईन बरं, गडबड होईन ना काच आहे काय ऐकते बापा डॅनी म्हणते या वयात काय होते काय होते. हा बरं बापा नदीचं पाणी काही आटत नसती काही. हा पण समजत नाही ना. अरे गड्या काय झालं कोण तोंड केला अरे बा तुझ्या. गड्या ह्या डॅनीची बरी डॅनीची कमलीचं पोट दुखून आला होता दाबून. डॉक्टरनं सोनोग्राफी सांगितली. आता सोनोग्राफी करायला नेलाय त्यानं. आता सांग तू आता दिवस असले तास सोनोग्राफ्या करतात की तर ह्या करतात का डॉक्टर लोक. यानं घोर गेला हराम घोरानं. सांग तू 3रा वेळा काढला या डॅनेनं आता. तर बुडी राहिली दिवस. मोठा पहिलेच मला डाऊट होता याच्यावर. तरी डॅनीला सांगू मी अगोपणा करू नको बरं दिवस फिवस राहतील. खरंच राहिले आता बुडील दिवस. आता होईन तिले लेकरू. डॅडील म्हणा बाबू म्हणा या वयात लेकरं आता. हे लाज जाय धंदे जात ना आता. बा त्या डॅन्याबरोबर आपली किंमत कमी करून घे ना आता. त्याच्याबरोबर असून मी दोस्त आहो ना आपण त्याचे. लोक आता त्याच्या बरोबर मला आता टोंड मारतात. काय तू बाबा बुड्या असताना काही झालं केलं बाबा. या वयात लेकर झाले बुड्याले सांगा आता. आपल्याला मान खाली घालून चाललं नाही आता. तूच काल सांगून आला तू काल मी भूतास ना तुला किती खेप सांगितलं म्हणजे 100 खेप सांगितलं गिगड्याच्या लावबरोबर तुझ्या म्हटलं ऐकते तो. जाऊ देन बे करू देन बे द्याले काही नाही होत नव्हे. या वयात कुठे काय होते. नदी आटली आता कुठे पाणी आहे नदीले आता काही नाही होत. काय रे आता झाला की नाही घोर मग. आता मले काय माहित गोळ्या असं होते म्हणून गडबड माय मनी मानशी काही नाही ना. आता म्हटलं दोघांची वय व्हायला आता काही नाही. जर हे डबक्यात कुत्तीनं थंडेगार होती. मला माहिती आहे का लेकर होता येईल दिवस राहायचा त्या कमलीले. डबक्यात कुत्तीन म्हणतो बाबा तू. आता हे केवढी आफत आली सांग तू आता. या वयात जर लेकरू झाले तर साऱ्या पंचकुशीतले का बदनामी होईन आपली. काय तर बुड्याले लेकरू झालं बुड्याला लेकरू झालं बुडी लेकरू झालं. सांग बरं सारे लोक थू करतील. आता जे अदलोक झालं ते झालं पण आता पुढे काय करतो. आपण किती बोलशील तर आपण काय करू शकतो सांग तू मला. आता डॅनीन ते कमली जे करीन ते होईन. त्याच्या विचारानंच होईन ना. आपण लय म्हणून त्याला असं नका असं करू. आणि त्याने नाही ऐकलं तर त्याच्या विचाराने केलं तर आपण काय करू शकतो. कोण या वयात दिवस राहणं म्हणजे बेकार नांद आहे ना. अवधेन बी अशा लय घटना व्हायलात राजस्थानले का. 70 वर्षा बुढी लेकरू झालतं. होतात असे कधी लेकरं काही टेन्शन नाही. तू जाऊ दे आता पण घेऊ पुढचं पुढे आता छातीला माती लावली आता करू काहीतरी पुढे. बरोबर चाल बरं त्या डॅनीला भेटू आपण तिकडे दवाखान्यात तिकडेच पकडू द्यायला काय आहे काय नाही बाबा. नाही तर मग त्याला फोन लावू काय. फोनही लावू नको काहीच नाही. काही बरोबर असली तोच ऑटोमॅटिक आपल्याला फोन लावते. चुपचाप राहा आता काही कुकडे बोंबाबोंब करू नको या गोष्टीची. बरं बाबा काही फोन नाही लावत येऊ दे बाबा त्याचा फोन. डॉक्टर साहेब हा रिपोर्ट घ्या बरं पहा बरं काय आहे बा बुडील काय झालं सांगा मला लवकर. काय ठीक आहे आबाजी बघ तुम्ही रिपोर्ट काय आहे तर. बापा हो मेरी कसंच पोट दुखून राहिलं ना. डॉक्टर साहेब काहीतरी करा ना बाबा तुम्ही. कसंच होऊन राहिलं जाते माझी जीव आता असं वाटून राहिलं मले. बा डॉक्टर पहा बुडी तडपून राहिली बा. तुम्ही म्हणता रिपोर्ट मग पाहतो अरे काय बापा पहा लवकर गोया काय द्यायचं आहे ते द्या बा बुडीले. लय माझी बुटी सकाळपासून तडपून राहिली ना. बापा नुसतं इकडे तिकडे फिरून राहिले तुम्ही आम्हाला पिसाड्यासारखे. काय बापा कसं हो एखादं इंजेक्शन द्या गोळी द्या नाही तर एखादी. बाबाजी आम्हाला ते दिसते आहे ना पण ते कसा रिपोर्ट आल्याशिवाय कुठला इलाज करू नाही शकत आपण. काय झालं तर काय करसाल सांगा बरं. आता सोनोग्राफी तुम्ही रिपोर्ट आणलेले आहेत बघतो मी आणि मग काय पुढचा इलाज करायचा तो करतो. बघू द्या मला काय आहे तर. कसं करू मी माझ्या जीव जाते आता. मग पोट खूप दुखून राहिलं ना बापा. कसं दुखून राहिलं ना. बाबा बुडे बापा माझी बुडी तडपून राहिली बा. ठीक आहे आबाजी तर आपले कॉट टाकलेले आहे तिथं झोपवा त्यांना. मी रिपोर्ट बघून आलोच. ठीक आहे बा बसव तुम्हाला बुडील तिकडे. चाल चाल फालतू रिकामचोट धंदा झाला हा. मला भवंडूर राहिला हे काम सगळं काही खरं नाही बाबा. चाल कमले बापा चाल काय होते काय नाही आता काय माहिती.
आहेत का दिवस नाही बाई, काय माहित, काय गॅरंटी नाही दिसू राहिली बाई मला. काय सांगते डॉक्टर आता, काय माहित काय खरं नाही दिसू राहिलं मला तर. बरं कमले चाल ना. अडी काय थांबून राहिली तर चाल ना. झपून राहील तर आराम कर जरासा. चाल बरं पटपट. माझ्यानं एक पाऊल नाही पुढे टाकला जाऊन राहिलं बाबा. तुम्ही काय पुदाक लावून राहिले माझ्या मागे. चाल ना चाल ना. चाल चाल आराम आरामशीर चाल ना. तर जाऊन झपणं जाय ना. मग इथे डॉक्टर काय आहे तर काय नाही काय झालं सांगते आपल्याला. चालतो चाल. अरे बा हा डॉक्टर सांगून नाही राहिला बा. काय बा रिपोर्ट मध्ये गडबड रे बाबा. आहेत का पहिले दिवस. काय बापा कसं रे आता. कसं करा रे बा मी आता. चला मित्र बुडाबुडीची रिपोर्ट पाहतो मी आता. या रिपोर्टमध्ये काय निघते काय नाही. आता पुढील भागात पाहू आपण काय होते तर पुढे. व्हिडिओला लाईक करा मित्र हो. व्हिडिओला शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि आपल्या मित्रांना जरूर हा व्हिडिओ पाठवा. मग उद्या बघू पुन्हा बुडाबुडीची स्टोरी. काय होते काय नाही. आता या रिपोर्टमध्ये काय निघते काय नाही बुडीले. काय आहे तर पुढचं समजेन आता तुम्हाला उद्याच. बघायला विसरू नका बरं.